दिनांक 18 नोव्हेंबर 2024च्या रोजीच्या तक्रार अर्जातील नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी व स्थळ निरीक्षण करून प्रचलित शासन नियमानुसार उचित कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल इकडे सादर करावा, तसेच अर्जदार यांना त्यांच्या उपोषणापासून परावृत्त करावे असे निर्देशन माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी त्यांच्या कार्यालयाकडील दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्रान्वये माननीय उपविभागीय अधिकारी शिर्डी यांना दिलेले होते। त्या प्राप्त पत्रानुसार माननीय उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी त्यांच्या कार्यालयाकडील दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्राबरोबर दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजीचा तक्रार अर्ज तहसीलदार साहेब राहता यांना पाठवून तक्रार अर्जातील विषय हा आपल्या अखत्यारीत येत असल्याने अर्जात नमूद तक्रारीच्या मागणीचे अवलोकन करून तदनुषंगाने नियमोचित कारवाई करून केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना अवगत करावे व त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करावे असे निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार कलम 18 अन्वये नियोजित प्राधिकरण माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय 6 मजली इमारतीचे बांधकाम करून उभारलेल्या कुंकुलोळ कॉम्प्लेक्सच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध उपरोक्त अधिनियम तरतुदीच्या कलम 53, कलम 54, कलम 55 व कलम 56 अन्वये कायदेशीर कारवाई करावी याकरिता वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्रान्वये उचित कारवाई करण्यासाठी माननीय तहसीलदार राहता यांच्याकडे दिनांक 20 जानेवारी 2025 रोजीच्या तक्रार अर्जान्वये विनंती केलेली आहे। तसेच कुंकुलोळ कॉम्प्लेक्सच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्यास मी माझे न्याय हक्कासाठी पुन्हा दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीपासून आमरण उपोषण आंदोलन करणार आहे असा इशारा दिलेला होता। परंतु संबंधित महसूल अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश तसेच माझे तक्रार अर्जाची दखल घेतलेली नाही। महसूल अधिकारी यांचे हे गैरकृत्य मला माझे न्याय हक्कापासून वंचित ठेवून अन्याय अत्याचार करणारे असल्याने त्या निषेधार्थ सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीपासून माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।